नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 चा सेकंड लेक्चर पाहणार आहेत. क्वेश्चन नंबर 2 मधील 1 आणि 2 क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत. आता क्वेश्चन नंबर 3 पहा. सेकंड क्वेश्चन जो आहे, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकल मेथडचे. त्यातला सेकंड क्वेश्चन आता आपण काय करणार आहे? आज सॉल्व्ह करणार आहे. आता तुम्हाला हे इक्वेशन दिले 3 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलेत बिट x + y = 0, 2x - y = 9 हे दिलेले आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट इक्वेशन काय आहे? x + y = 0. आता हे मॉडिफाय करून लिहा. अदरवाइज तुम्ही ॲज इट इज तरी तुम्ही टेबल याचा प्रिपेअर केला तरी चालू शकतो. आणि सेकंड इक्वेशन काय आहे? 2x - y = 9. याच्यावरून तुम्ही काय लिहू शकता? 2x = 9 + y. ठीक आहे. किंवा तुम्ही हे जर y ची व्हॅल्यू जर काढणार असाल तर कसं लिहिणार? y = हा 9 तिकडे पाठवा, रिव्हर्स ऑर्डर मध्ये इक्वेशन द्या. मग काय होईल हे? 2x - 9 हे इक्वेशन तुम्हाला मिळेल. आता आपण काय करूया? याच्यानुसार आता आपण ह्याचा टेबल प्रिपेअर करूया. आपल्याला ग्राफसाठी जो टेबल लागतंय 4 ऑर्डर्ड पेअरच्या पाहिजे आहे, त्या टेबलवरून आपल्याला घ्यायचे आहे. पहा, तर फर्स्ट रो मध्ये काय लिहिणार? x कोऑर्डिनेट लिहायचा आहे, नंतर y कोऑर्डिनेट लिहायचा आहे, नंतर ऑर्डर्ड पेअर तुमची काय असेल? xy. सिमिलरली या टेबल मध्ये पण मी पॅरलल दोन्ही पण टेबल फिल करतो. y आणि हा काय असेल? x, y. ठीक आहे. आता हे इक्वेशन मध्ये एका व्हेरिएबलच्या कोणत्या व्हॅल्यू तुम्ही मनाने पुट करा आणि सेकंड व्हेरिएबल करस्पॉन्डिंग जो सेकंड व्हेरिएबल असेल त्याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करा. सपोज x च्या व्हॅल्यू मी 0, 1 -1 आणि 2 ह्या व्हॅल्यू पुट अप केले. तर मला काय रिस्पेक्टिव्ह y व्हॅल्यूज काय मिळतात बघा. 0 + y म्हणजे हा पण व्हॅल्यू किती भेटणार तुम्हाला? 0 भेटेल. त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू 1 असेल तर y ची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल म्हणजे आन्सर 0 होईल? ऑब्वियसली -1 घ्यावं लागेल. त्याच पद्धतीने x ची व्हॅल्यू जर -1 असेल तर त्याच्यामध्ये +1 मिळवलं तर आन्सर 0 होतं. म्हणजे y ची व्हॅल्यू किती आहे ना? 1. जर x ची व्हॅल्यू 2 असेल तर y ची व्हॅल्यू किती व्हायला लागेल? -2. जेणेकरून आन्सर आहे इक्वेशन हे जे काय दिले तुम्हाला x + y = 0 हे इक्वेशन काय होईल? सॅटिस्फाईड होईल. म्हणजे कोऑर्डिनेट रिस्पेक्ट आता काय मिळतात ते पहा. फर्स्ट कोऑर्डिनेट काय मिळेल तुम्हाला? 0, 0, 1, -1, -1, 1 आणि 2, -2. आता तुम्ही बघितलं तर इझिली लक्षात येईल. आता लक्षात घ्या, जर इक्वेशन मध्ये जर कॉन्स्टंट 0 असेल ना, तर तुमची जी लाईन आहे ना ओरिजिन मधनं पास होईल. ओरिजिन म्हणजे ज्यावेळेस x आणि y दोन्हीच्या व्हॅल्यू 0 असेल तर ओरिजिन मधनं ती लाईन पास होईल. हे लक्षात ठेवायचं जेव्हा कॉन्स्टंट 0 असेल तेव्हा. आता या इक्वेशन मध्ये बघा मी x च्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या घेतो आणि त्याच्यानुसार y च्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू. x ची व्हॅल्यू मी 1 घेतो, त्याच्यानंतर 2 घेईन, त्याच्यानंतर 3 घेतो आणि 4 घेतो. आणि रिस्पेक्टिव्ह मी काय करतो? अदर व्हॅल्यूज मी फाइंड आउट करतो. जेव्हा x ची व्हॅल्यू 1 घेईल, 2 × 1 किती होईल? 2. 2 - 9 किती होईल? -7. ठीक आहे. जेव्हा x ची व्हॅल्यू मी 2 घेईल, 2 × 2 किती होईल? 4. 4 - 9 किती होईल? -5. जेव्हा x ची व्हॅल्यू मी 3 घेईल, 3 × 2 किती होईल? 6. 6 - 9 किती होईल? -3. आणि जेव्हा x ची व्हॅल्यू मी 4 घेईल, 4 × 2 किती होईल? 8. 8 - 9 किती होईल? -1. ठीक आहे. तर तुम्हाला पॉइंट्स काय मिळाले पहा. पॉइंट्स तुम्हाला काय काय मिळतात? तर हे पॉइंट मिळतील. 1, -7. सेकंड काय आहे? 2, -5. थर्ड काय आहे? 3, -3 आणि फोर्थ काय आहे? 4, -1. या पद्धतीने मी काय केले? दोन्ही इक्वेशनचे टेबल प्रिपेअर केले. आता या टेबलवरून मी आता काय करणार आहे? या व्हॅल्यू ग्राफ वरती मी पुट करून स्ट्रेट लाईन्स ड्रॉ करणार आहे. आता पहा मी 1 बाय 1 त्या व्हॅल्यूज इथे प्लॉट करतो. तुम्हाला त्यासाठी मी ऑलरेडी ग्राफचे एक्स आणि वाय ऍक्सिस ऑलरेडी काढलेले आहे. ठीक आहे. तर फर्स्ट कोऑर्डिनेट काय सांगतोय बघा. x ची व्हॅल्यू 0 असताना y ची पण व्हॅल्यू 0 म्हणजे तुमचा हा पॉइंट येईल x0 y0 म्हणजे x0 y0 हा कोऑर्डिनेट आला. देन काय आहे? x1 असताना y किती आहे? -1. x1 असताना y किती घ्यायचं तुम्हाला? -1. x1 असताना y मायनस म्हणजे हा पॉइंट येईल. त्याच्यानंतर x -1 असताना y किती आहे? 1. x -1 असताना y किती आहे? 1 म्हणजे तुमचा हा कोऑर्डिनेट येईल. ठीक आहे. आणि देन x2 असेल तेव्हा y किती घ्यायचा आहे तुम्हाला? -2. x2 असेल त्यावेळेस y किती आहे? -2 म्हणजे हा पॉइंट मिळेल तुम्हाला. ठीक आहे. हे तुम्हाला मिळाले. आता हे सर्व पॉइंट काय करायचे आहेत? तुम्ही स्केलनं जॉईन करून घ्यायचे आहेत. तुम्हाला एक ओरिजिन मिळेल आणि हे रिस्पेक्टिव्ह पॉइंट मिळतील. तर तुम्ही ते पॉइंट काय करून घ्यायचे? स्केलने एका रेषेत ऍडजस्ट करायचे आहेत
आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला एक स्ट्रेट लाईन मिळेल. एक तुम्हाला स्ट्रेट लाईन मिळालेली आहे. या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय असेल? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. हे इक्वेशनचे आपण काय काढली? स्ट्रेट लाईन काढली. आता रिस्पेक्टिव्ह जे कोऑर्डिनेट आहेत ते आपण याच्यात पुटअप करू. हा कोऑर्डिनेट काय आहे? x -1 असताना हा 1 आहे. हा कोऑर्डिनेट काय आहे? x1 असताना y तुमचा -1 आहे. x2 असताना y तुमचा काय आहे? -2 आहे. हे कोऑर्डिनेट मी सगळे पुटअप केलेले आहेत. ठीक आहे, आता सेकंड लाईन आपण ड्रॉ करूया. सेकंड लाईन साठी काय आहेत बघा पॉइंट्स. तुम्हाला सेकंड लाईन साठी पॉइंट काय काय दिलेत ते पहा. फर्स्ट पॉइंट केलेला आहे, x1 असताना y किती आहे? -7. x1 असताना y तुमचा किती येतोय? -7 म्हणजे हा पॉइंट येईल. ठीक आहे, जेव्हा x2 होता त्यावेळेस y किती येते? -5 येते, म्हणजे हा पॉइंट असेल. ठीक आहे, जेव्हा x3 असेल तेव्हा y किती येतोय? -3 येतोय, म्हणजे हा पॉइंट असेल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर x जेव्हा 4 होता तेव्हा y किती येतोय? -1. x4 असताना y किती येतो? -4, म्हणजे हा पॉइंट असेल. ठीक आहे, आता हे सर्व पॉइंट काय करायचे आहेत? स्केलनं तुम्ही जॉईन करून घ्यायचे आहेत. एका रेषेतील हे सर्व पॉइंट तुम्ही काय करून घ्यायचे हे जॉईन करून घ्यायचे. जेव्हा x4 असेल तर y किती येते? -1 येते. बाय मिस्टेकली मी इथं पुट केलाय बघा तो पॉइंट, माझ्याकडून मिस्टेक झालेली आहे. तर तुम्ही हा पॉइंट घ्यायचा आहे. ठीक आहे, आता ह्याचे कोऑर्डिनेट मी इथे लिहितो. x जेव्हा 4 असेल तेव्हा -1, हा x जेव्हा 3 असेल तेव्हा हा -3, आणि x जेव्हा 2 असेल तेव्हा y किती येते? -5, आणि x ची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही 1 घ्याल त्यावेळेस y ची व्हॅल्यू तुमची -7 येते. आता हे सर्व पॉइंट एका रेषेत, हा पॉइंट नाही कन्सिडर करायचा. ठीक आहे, तर हे पॉइंट्स मी काय करतो? एका रेषेत स्केलला मी जॉईन करतो सर्व पॉइंट. ठीक आहे, आले एका रेषेत. ओके, हे लाईन मी जॉईन करून घेतो हे सर्व पॉइंट. हे तुमचे मिळालेले आहेत लाईन. दोन्ही साईडला ॲरो दाखवा लाईनचे, आणि इक्वेशन काय आहे तुमचे या लाईनचं? 2x - y इज इक्वल टू 9. जे ओरिजिनल दिले असेल ना इक्वेशन ते लिहायचं आहे. ठीक आहे, आता इंटरसेक्टिंग करतोय तुम्हाला 3, -3 याचं सोल्युशन असणार. पण सोल्युशन अगोदर काय लिहायचं आहे तुम्हाला? या ठिकाणी या ग्राफचं स्केल लिहायचं आहे. आता स्केल प्रत्येक वेळी आपण सेमच घेतोय, त्यामुळे काय करणार? ऑन बोथ ॲक्सेस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय घ्यायचं आहे? 1 युनिट घ्यायचं आहे. हे तुम्हाला सोल्युशन भेटलं. लिहायचं कसं? फ्रॉम ग्राफ सोल्युशन काय असेल? x, y. एक्स कोऑर्डिनेट किती आहे? आता हे दोन्ही लाईन इंटरसेक्ट होतात तेच सोल्युशन असतं. एक्स कोऑर्डिनेट किती आहे? 3, तर तेव्हा वाय कोऑर्डिनेट किती आहे? -3. या दोन्ही लाईनचं सोल्युशन काय आहे? हे सोल्युशन का? तर हा जो पॉइंट आहे तो दोन्ही लाईन वरती येतो, त्यामुळं ते त्याचं सोल्युशन असेल. दोन्ही लाईन ते सॅटिस्फाय करेल. मग सोल्युशन काय मिळालं तुम्हाला? x 3 आहे, तर y ची व्हॅल्यू किती आहे? -3 आहे. आता हे जे सोल्युशन दिले, ज्यावेळेस तुम्ही टेबल प्रिपेअर केलेत ना त्या ठिकाणी पण हे लिहायचे आहेत तुम्हाला. मग ते कसे लिहिणार? कसे लिहिणार? देअरफॉर फ्रॉम ग्राफ काय लिहिणार तुम्ही? फ्रॉम ग्राफ the lines x plus y equals to 0 and 2x minus y equals to 9 intersects म्हणजे छेदनी, intersects each other एकमेकांना each other at point कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात? 3, -3. therefore the solution of कोणत्या लाईनचे इक्वेशन साठी? x plus y is equal to 0 and 2x minus y equals to 9 is x, y is equal to 3, -3. That is x ची व्हॅल्यू किती असणार तुमची? 3, तेव्हा y किती मिळणार तुम्हाला? y equals to -3. हे तुमचं काय असेल? रिक्वायर्ड सोल्युशन असेल. या पद्धतीने मी थर्ड क्वेश्चन हा सॉल्व्ह केलाय. याच्यानंतर आपण काय बघणार आहोत? सेकंड क्वेश्चन पाहणार आहोत. ठीक आहे, आता सेकंड क्वेश्चन फोर्थ क्वेश्चन आपण पाहणार आहोत. आता फोर्थ क्वेश्चन काय आहे तो पहा. मी ऑलरेडी लिहिलेले आहे ते तुमच्यासाठी, वेळ वाचावा यासाठी. आता हा मी फोर्थ क्वेश्चन तुम्हाला लिहिलेला आहे. आता फोर्थ क्वेश्चन साठी टेबल मी ऑलरेडी लिहिलेले आहे. आता टेबल लिहिलेलं आहे, तर आता हे इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे ते बघा. फर्स्ट इक्वेशन काय दिलंय तुम्हाला?
3x मायनस वाय इक्वल्स टू, हे मॉडिफाय केल्यावर मी डायरेक्टच इक्वेशन देतो. हा y तिकडे पाठवतो आणि हा 2 इकडे येईल आणि रिव्हर्स ऑर्डर मध्ये इक्वेशन देतो. म्हणजे y इक्वल्स टू तुम्हाला हे इक्वेशन भेटेल बघा, 3x मायनस 2. y इज इक्वल टू काय मिळेल इक्वेशन, 3x मायनस 2. ऑलरेडी आपण नाही सॉल्व्ह केलेलं, ठीक आहे. 3x मायनस 2. सेकंड इक्वेशन काय आहे, सेकंड इक्वेशन तुमचं हे दिलेलं आहे, 2x मायनस वाय इक्वल्स टू 3. हे इक्वेशन कसं सॉल्व्ह होईल, आता सेम वेने तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. कसं सॉल्व्ह करणार, y इक्वल्स टू काय मिळेल तुम्हाला, हा 3 इकडे आला तर 2x मायनस 3 होईल आणि हे रिव्हर्स ऑर्डर मध्ये इक्वेशन दिलं तर y इक्वल्स टू तुम्हाला काय भेटेल, 2x मायनस 3. या पद्धतीने इक्वेशन हे तुम्हाला मिळते. आता ह्या इक्वेशन मिळाले की याचे टेबल प्रिपेअर करा. टेबल मध्ये फर्स्ट रो तुमचा x पॉइंट असेल, नंतर y पॉइंट असेल, नंतर ती ऑर्डर्ड पेअर x, y ची मिळेल तुम्हाला. x y ऑर्डर्ड पेअर काय असेल, x, y ही ऑर्डर्ड पेअर असेल. ठीक आहे. आता मी 1 बाय 1 व्हॅल्यूज पुटअप करतो, त्याच्यानुसार y च्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू. ठीक आहे. x ची व्हॅल्यू मी 0 पुट करतो, देन 1 पुट करतो, देन 3 पुट करतो, देन एखादे 2 पुट करतो. सिंपल मी घेतो, कोणत्याही घेऊ शकता तुम्ही, पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह काही इश्यू नाही, पण सिंपल व्हॅल्यूज घ्यायच्यात. ह्याच्यामध्ये मी काय करतो, x च्या व्हॅल्यू मनाने घेतो. याच्यात पण x ची व्हॅल्यू मी 0 नको तर वेगळी घेतो व्हॅल्यू, 2 पुट करतो. सपोज x ची व्हॅल्यू मी 2 पुट केली, त्याच्यानंतर y ची व्हॅल्यू मी सपोज -1 पुट केली, सॉरी x ची व्हॅल्यू -1 पुट केली. त्याच्यानंतर मी काय करतो, 0 पुट करतो एक व्हॅल्यू, आणि एक व्हॅल्यू काय पुट करू, सोपी व्हॅल्यू घेऊया, 2 ऑलरेडी घेतलेले, 3 पुट करूया, 3 पुट करतो. काय व्हॅल्यूज येतात रिस्पेक्ट आता आपण चेक करूया. जेव्हा x 0 पुट करा, 3 इंटू 0 किती होईल, 0. 0 मायनस 2 किती होईल, -2. म्हणजे हा y कॉर्डिनेट किती भेटला, -2. जेव्हा x 1 पुट करा, 3 इंटू 1 3. 3 मायनस 2 किती होईल, 1. ठीक आहे. जेव्हा 3 व्हॅल्यू पुट करा, 3 इंटू 3 किती होईल, 9. 9 मायनस 2 किती होईल, 7. आणि जेव्हा 2x च्या ठिकाणी पुट करा, 2 इंटू x किती, सॉरी 2 इंटू 3 किती होईल, 6. 6 मायनस 2 किती होईल, 4. तुम्हाला आता कोऑर्डिनेट मिळाले. कोऑर्डिनेट काय आहेत, 0, -2, 1, 1, 3, 7, 2, 4. त्या पद्धतीने आता या टेबल, हा टेबल मी प्रिपेअर करतो. जेव्हा x ची व्हॅल्यू 2 टाकाल, 2 इंटू 2 4, 4 मायनस 3 1. -1 टाकाल, 2 इंटू -1 -2 -3 म्हणजे किती भेटेल, -5. 0 पुट केलं तर हा 0 होईल सर्व व्हॅल्यूची, याची व्हॅल्यू किती होईल, 0. 0 मायनस 3 -3 मिळेल. 3 पुट केलं तर 6. 2 इंटू 3 किती होईल, 6. 6 मायनस 3 किती होईल, 3. 6 मायनस 3 किती होईल, 3 होईल. मग तुम्हाला कोऑर्डिनेट काय मिळते, 2, 1, -1, -5, 0, -3, 3, 3 हे कोऑर्डिनेट मिळालेले आहे. आता हे सर्व कोऑर्डिनेट तुम्ही काय करणार, ग्राफ वरती पुटअप करायचे आहेत. हे सर्व मी तुमच्यासाठी ऑलरेडी ग्राफ काढलेला आहे. तर 1 बाय 1 आपण ह्या काय करू, व्हॅल्यूज याच्यावर पुटअप करू. ठीक आहे. फर्स्ट व्हॅल्यू किती आहे पहा, x 0 असताना y किती आहे, -2. x 0 असताना y -2 म्हणजे हा पॉईंट मिळाला तुम्हाला. देन x 1 असताना y 1, देन हा तुम्हाला पॉईंट मिळाला. x 3 असेल तेव्हा y 7 आहे, x 3 असेल तर y किती आहे, 7. x 3 असेल तर y किती येते, 7, म्हणजे हा पॉईंट मिळेल. x 3 असताना y 7 हा पॉईंट मिळाला तुम्हाला. ठीक आहे. आणि जेव्हा x तुमचा 2 असेल तेव्हा y किती मिळतोय तुम्हाला, 4. x 2 असताना y 4 मिळतोय, म्हणजे हा पॉईंट असेल. ठीक आहे. हे सर्व पॉईंट मी परत एकदा चेक करतो. x 0 असताना y किती मिळतोय तुम्हाला, -2. x 1 असताना y किती मिळतोय, हा पॉईंट नाही घ्यायचा. x 1 असताना y सुद्धा 1 मिळतोय, मी -1 घेतले बघा, 1 भेटतोय. ठीक आहे. तर हे सगळे तुम्हाला पॉईंट्स मिळालेले आहेत. आता काय करा, हे सर्व पॉईंट स्केलला तुम्ही जॉईन करून घ्या. स्केलला तुम्ही हे सर्व पॉईंट काय करून घ्यायचे, जॉईन करून घ्यायचे. एका रेषेत येतील असे कन्सिडर करा आणि हे पॉईंट सर्व तुम्ही काय करून घ्यायचे, जॉईन करून घ्यायचे. एका रेषेत येतील ते पॉईंट. ठीक आहे, आलेत बघा. तर आपण हे जॉईन केले एका रेषेत सर्व पॉईंट. ठीक आहे. ही तुमची एक स्ट्रेट लाईन झालेली, काय तुम्हाला मिळाली, ही स्ट्रेट लाईन मिळालेली आहे. या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन तुम्ही लिहू शकता. या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय आहे, 3x मायनस y इक्वल्स टू 2. 3x मायनस y इक्वल्स टू 2. या ठिकाणी मी इक्वेशन हे लिहिलेलं आहे. आता तुम्ही जे पॉईंट लिहिले ते आपण शेवटी मार्क करू. त्याच्यानंतर सेकंड जो टेबल प्रिपेअर केलाय आपण, त्याचे पॉईंट मार्क करतो ग्राफ वरती. फर्स्ट पॉईंट काय आहे, 2, 1 म्हणजे x2 असताना y किती घ्यायचा आहे, 1. x2 असताना y 1 म्हणजे x2 असताना y म्हणजे हा पॉईंट मिळाला तुम्हाला. ठीक आहे.
नंतर काय x-1 असताना y किती आहे -5. x-1 असताना हा -5 येतो म्हणजे हा पॉइंट तुमचा येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर x0 असताना y किती आहे -3. x0 असताना y -3 म्हणजे हा पॉइंट येईल. आणि देन x3 असताना y पण किती आहे 3. x3 असताना y पण किती आहे 3. तर हा तुमचा पॉइंट येईल. ठीक आहे. मग आता ग्राफ कसा येतोय पहा ह्याचा. तर हे पॉइंट एका रेषेत येतील असे कन्सिडर करायचे आहेत आपल्याला. मिनिमम 4 पण काय घेतोय ऑर्डर पेअर घेतोय. ठीक आहे. या पद्धतीने हा ग्राफ येईल तुमचा. जरा जास्त स्केल मोठे काढा म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. दोन्ही साईडला ॲरो द्या. हे कोणत्या लाईनचं इक्वेशन आहे? 2x - y इक्वल्स टू 3 या लाईनचं इक्वेशन. आता या दोन्ही लाईन ज्या इंटरसेक्टिंग पॉईंट मध्ये इंटरसेक्ट होते त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट दिले ते तुमचं सोल्युशन असणार. कोणत्या पॉईंट मध्ये x-1 असताना y किती आहे -5 आहे. हे तुमचं सोल्युशन आहे. तर हे सोल्युशन लिहायच्या अगोदर काय लिहिणार तुम्ही इथं स्केल लिहिणार आहात. स्केल कसं लिहिणार ऑन बोथ ऍक्सेस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती घेतले आपण 1 युनिट घेतले. ग्राफ वरती पण सोल्युशन लिहायचं आहे. फ्रॉम ग्राफ सोल्युशन काय मिळालं तुम्हाला x, y इक्वल्स टू -1, -5. x-1 आणि y ची कोऑर्डिनेटची व्हॅल्यू किती आली -5 आलेली आहे. ठीक आहे. आता हे सोल्युशन तुम्हाला कुठे लिहायचं आहे अजून याच्यात एक गोष्ट राहिलेली आहे. पॉइंट्स मार्क करायचे राहिले. ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट किती आहेत 0, -3. या पॉइंटचे कोऑर्डिनेट किती आहेत 0, -2. या पॉइंटचे कोऑर्डिनेट किती आहेत 1, -1. या पॉइंटचे कोऑर्डिनेट किती आहेत 2, 1. या पॉइंटचे किती कोऑर्डिनेट आहेत 1, 1. या पॉइंटचे कोऑर्डिनेट किती आहेत 2, 4. या पॉइंटचे कोऑर्डिनेट किती आहेत 3, 7. या पॉइंटचे कोऑर्डिनेट किती आहेत 3, 3. हे सर्व पॉइंट मार्क करून घेतले. हा तुमचा झाला कंप्लीट ग्राफ झालेला आहे बघा. या पद्धतीने मी आता हॉरिझॉन्टल करून दाखवतो तुम्हाला. या पद्धतीने तुमचा ग्राफ येईल. तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकताय. करू शकताय. ठीक. ओके. तर आपण याच्यानंतरच्या स्लाइड मध्ये क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 पाहूया. आता क्वेश्चन नंबर 5 काय दिलेलं आहे बघा तुम्हाला 3x - 4y = -7 आणि 5x - 2y = 0. आता या दोन्ही इक्वेशनचे आपण टेबल प्रिपेअर करूया ग्राफ काढण्यासाठी. ठीक आहे. फर्स्ट इक्वेशन काय आहे 3x - 4y = -7. आता हे इन टर्म्स ऑफ एका व्हेरिएबलच्या तुम्हाला भाषेत हे इक्वेशन दाखवायचं आहे. कोणत्या व्हेरिएबल मध्ये दाखवूया आपण मला वाटतं आपण y व्हेरिएबलच्या भाषेत हे इक्वेशन दाखवण्याचा प्रयत्न करू. हे कसं होतंय बघा हा 3x हा -7 इकडे आल्यावर काय होईल +7 हा -4y तिकडे गेल्यावर काय होईल +4y. ठीक आहे. मग याच्यावरून y ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला हा रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहितोय समजून घ्या. हे काय होईल हे 3x + 7 आहे. हा डिवाइडला काय जाईल 4 जाईल. तुम्हाला y व्हेरिएबल तुम्ही या भाषेत लिहू शकता. सिमिलरली सेकंड इक्वेशन काय दिले तुम्हाला 5x - 2y = 0. याच्यावरून तुम्ही काय लिहिणार 5x = 2y. याच्यावरून y तुम्हाला काय भेटेल 5x 5/2 x मिळेल 5/2x मिळेल. ठीक आहे. टेबल मध्ये काय काय लागणार आहेत आपल्याला x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट ऑर्डर पेअर x, y. x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट ऑर्डर पेअर x, y. आता तुम्ही एक तर वेन करून सॉल्व्ह करा किंवा डायरेक्ट सॉल्व्ह केलं तरी चालेल. जे तुम्हाला जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं करू शकताय. आपण जर कॅल्क्युलेशन जास्त वाटत असतील तर एक एक व्हॅल्यू पुटअप करून सेकंड व्हॅल्यू टाकायचे. आता मी तुम्हाला एक हे सांगतो. आता डिवाइडला किती आहे 4 हे लक्षात घ्या. डिवाइडला किती आहे 4 तर न्यूमरेटर मध्ये 4 च्या मल्टिपल मध्ये नंबर बनला पाहिजे. अशा x च्या व्हॅल्यू चूज करायच्या. आता +7 आहे तुम्हाला ट्रिक सांगतो 7 आहे प्लस तर 7 मध्ये 4 च्या टेबल मध्ये यायला पाहिजे ना सगळ्या व्हॅल्यूज. मग आता 7 मध्ये किती मिळवते ते पहा. त्याच्यानुसार आपण 1/1 याच्या व्हॅल्यू पुटअप करूया. ठीक आहे. 7 हा काय होईल 2 जर 1 पुट केलं तर किती होते 3 × 1 3 3 + 7 10 होईल. 10 हा डिवाइड होणार नाही कंप्लीट. मग काय करणार आपण सेकंड पॉईंट बघतो. सेकंड कोणता पॉईंट येईल जर समजा 2 पुट केला आपण 2 किती होईल 6 होईल. 6 + 7 किती होईल 13 होईल.
6 प्लस 7 किती होईल 13 आणि डिवाइड पण कम्प्लीट होणार नाही. तरी आपण केले पुट तरी पण काही इश्यू नाही. मी करतो पुट, काही इश्यू नाही. आपण काय करूया पहा, मी कसे पुट करतो व्हॅल्यूज त्या. जर सपोज मी 1 व्हॅल्यू पुट केली x ची, तर y ची किती भेटणार आहे व्हॅल्यू? यात तुम्हाला इक्वेशन काय दिलेलं आहे? y इक्वल्स टू 3x प्लस 7 when डिवाइड बाय 4. when x इज इक्वल टू तुम्ही 1 पुट कराल तेव्हा y किती मिळते बघा. 3 into 1 प्लस 7 डिवाइड बाय 4 डिवाइड बाय 4. ठीक आहे. तर व्हॅल्यू कशी मिळेल तुम्हाला? 3 into 1 3, 3 प्लस 7 10 होईल, डिवाइड बाय 4 होईल. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही डिवाइड केलं 10 चे 4 पार्ट केले तर तुम्हाला एक पार्ट कितीचा भेटेल? 2.5. म्हणजे y चे कोऑर्डिनेट किती असेल? 2.5. तुम्हाला कोऑर्डिनेट काय भेटले? 1, 2.5. सेकंड इक्वेशन मध्ये पहा. आता काय करणार तुम्ही? 2 पुट करा या ठिकाणी. 2 पुट केलं तर काय होईल? एक सेकंड. ठीक आहे. तर पहा x ची व्हॅल्यू 1 पुट केलं, y ची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला? 2.5 मिळते. आपण इथे लिहिलेलं आहे 2.5 आपण मार्क करू शकतो. त्याच्यानंतर when x इज इक्वल जर -1 घेतला आपण, x इज इक्वल टू -1 पुट केलं काय ते बघा. y इक्वल्स टू 3 into -1 प्लस 7 डिवाइड बाय 4 म्हणजे किती होईल? -3 प्लस 4 म्हणजे किती? प्लस 7 म्हणजे किती येईल? 4 होईल. डिवाइड बाय 4 म्हणजे y कोऑर्डिनेट किती भेटला तुम्हाला? 1. म्हणजे जेव्हा x ची व्हॅल्यू तुम्ही -1 घ्याल तर y ची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटते? 1 मिळेल बघा. ठीक आहे. म्हणजे कोऑर्डिनेट काय भेटला? -1, 1. त्याच्यानंतर तुम्ही काय घ्यायचे? when जर सपोज x ची व्हॅल्यू मी 3 घेतली आपण सपोज. x ची व्हॅल्यू किती घेतो मी? 3 घेतो. तर y किती मिळतोय तो पहा. y इक्वल्स टू 3 into 3 प्लस 7 डिवाइडेड बाय 4. 3 into 3 किती होईल? 9. 9 प्लस 7 बाय 4 म्हणजे किती झालं? 16 बाय 4. म्हणजे y किती मिळाला तुम्हाला? 4. 4 जोक 16. y किती मिळतोय तुम्हाला? 4. तर कोऑर्डिनेट काय भेटले? 3, 4. आणि लास्ट आता अजून एक पॉईंट आपल्याला लागणार आहे. x इज इक्वल टू सपोज मी -5 घेतलं. x इज किती घेतलं मी? -5 घेतली व्हॅल्यू. तर y किती येते बघा रिस्पेक्टिव्ह y व्हॅल्यू. y इक्वल्स टू 3 into -5 प्लस 7 डिवायडेड बाय 4 म्हणजे किती येते? हे -5 म्हणजे -15 प्लस 7 डिवाइड बाय 4. याचा आन्सर किती येतं? -8 बाय 4 म्हणजे किती आलं आन्सर? -2. म्हणजे जेव्हा x -5 घेईल तेव्हा हे y किती ते? -2. या पद्धतीने आपण याच्या व्हॅल्यूज मिळवलेल्या आहेत. काय काय व्हॅल्यूज मिळाल्या तुम्हाला? ही ऑर्डर पेअर भेटेल. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण टेबल प्रिपेअर केलं. अजून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता वेगवेगळ्या व्हॅल्यूज. फक्त न्यूमरेटर तुमचा काय मानला पाहिजे? 4 च्या टेबल मध्ये यायला पाहिजे जेणेकरून हा कम्प्लीट डिवाइड होईल. आता ह्या इथं 2.5 इथं कम्प्लीट डिव्हिजन होते. 2.5 2.5 हा नंबर चालते. पण 2.25 असले नंबर तुम्ही ग्राफ वरती कसे पुट करणार? 2.5 म्हणजे मिडलला तुम्ही बरोबर व्हॅल्यू प्लॉट करू शकता. त्यामुळे ही व्हॅल्यू अर्धी व्हॅल्यू असेल कुठली 2.5 1.5 ते आपण ऍक्सेप्ट करू. पण 2.75 1.25 0.25 असल्या व्हॅल्यू नाही घ्यायच्या. एकच दे 5 येते ना, अर्धा आपली हाफ असेल ना 2.5 3.5 त्या व्हॅल्यू आपण ग्राफ वरती पुट करू शकतो. पण अदर व्हॅल्यू पुट करताना एक्झॅक्टनेस येणार नाहीये त्यासाठी. ठीक आहे. आता हा सेकंड बघा इक्वेशन. त्या टेबल कसं होईल? सेकंड चा टेबल आता मी कसा प्रिपेअर करतोय ते पहा. तर इक्वेशन मी मॉडिफाय केले. तुम्ही लिहू शकता when. आता इक्वेशन काय दिले तुम्हाला? y is equal to 5/2x. आता व्हॅल्यूज मी घेतो. आता डिवाइडला 2 आहे म्हणजे x तुमचं काय घ्यायचं आहे? 2 च्या मल्टिपल्स मध्ये घ्यायला पाहिजे. म्हणजे इव्हन नंबर घ्या कोणताही. मला आन्सर्स मिळेल. मी काय घेतो? 0 2 4 आणि 6 घेतो x च्या व्हॅल्यू. आणि रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज y च्या काय ते मी चेक करतो. ग्राफ वरती बसतात का त्या चेक करतो. 6 घेतलं तर 6 into 5 किती होईल? 30 होईल. ते चालणार नाहीये. छोट्या व्हॅल्यूज घेऊ आपण. 2 घेतलं ठीक आहे. 5 व्हॅल्यू आपण 2 घेतलं तर हा ठीक आहे. मी काम करतो -2 एक व्हॅल्यू घेतो आणि -4 घेतलं तर किती होईल? ठीक आहे. -4 आपण घेतलं तर हे 20 होईल. 20/2 म्हणजे 10 येईल. 10 पण लार्जर नंबर होईल. मग काय करूया आपण? 1 घेऊया x ची व्हॅल्यू 1. 1 एक मी घेतो. 1 एक व्हॅल्यू घेतो. म्हणजे जेणेकरून व्हॅल्यूज मिळतात आपल्याला चांगल्या. आता बघा मी कशी सॉल्व्ह करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जेव्हा x ची व्हॅल्यू 0 असेल तर y किती येते बघा. y इज इक्वल टू 5/2 इंटू 0 म्हणजे y किती आला? 0. जेव्हा x हा 0 असेल तर y पण किती येते? 0 येते. देन आता कॉन्स्टंट अब्सेंट आहे म्हणजे लाईन तुमची ओरिजिन मधनं पास होणार आहे. जेव्हा x तुमचा
2 असेल तर y किती येतोय पहा, y इक्वल्स टू 5/2 इंटू 2 म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली, ह्या 2 ला 2 कॅन्सल होईल, 5 येईल म्हणजे y किती आला 5. आणि जेव्हा x तुमचा आपण x सपोज -2 घेतला तर y किती येते 5 इंटू -2 डिवाइडेड बाय 2 म्हणजे -5. y किती आला तुमचा -5 आला. जेव्हा x तुम्ही 1 घ्याल तर किती होते बघा, y ची व्हॅल्यू 5/2 इंटू 1 म्हणजे 5/2 म्हणजे किती आला आन्सर, 5 चा हाफ 2.5. y ची व्हॅल्यू किती आली 2.5. जेव्हा x 1 असेल y ची व्हॅल्यू 2.5 येते. तर 2.5 आलेली आहे लक्षात घ्या. आता इथं दोन्ही ठिकाणी 1 0 x ची व्हॅल्यू घेतला, y ची व्हॅल्यू किती आहे 2.5, इथं पण 1 म्हणजे हे सोल्युशन असणार, ह्याच्यावर आपल्याला इंडिकेट होत आहे. पण 2.5 लिहिताना आपण ऑलवेज कसं लिहायचं, फ्रॅक्शन मध्ये लिहायचं, रॅशनल नंबरच्या भाषेत लिहायचं. फक्त ग्राफला मध्ये प्लॉट करता यावा म्हणून मी तुम्हाला हे दिलेलं आहे. पॉईंट तुम्ही 5/2 जरी लिहिला तरी पण चालू शकतो. ठीक आहे, ग्राफ मध्ये प्लॉट करता यावा म्हणून मी पॉईंट मध्ये डेसिमल मध्ये लिहिलाय. अदरवाईज तुम्हाला काय करायचे ते ह्याच्यामध्ये लिहिले तरी चालतील, -2, -5 आणि हा काय घेतलाय 1, 2.5. आता हे सर्व पॉइंट मी काय करतो, ग्राफ पेपर वरती पुट करतो. बघा आता ड्रॉ करूया आपण आता ग्राफ लाईनचा. ठीक आहे, मी ऑलरेडी एक्स आणि वाय ऍक्सिस काढलेले आहेत. जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा वाय किती येतं 5/2. 5/2 म्हणजे किती 2.5. कुठे येतोय तो 2 आणि हाफ इथे येईल का, हेच तुमचं सोल्युशन असणार आहे, लक्षात घ्या. या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला काय येणार लिहायचे 2.5 नाही लिहायचे. 2.5 म्हणजे किती 5/2 हे लक्षात घ्या. नंतर काय एक्स तुमचा -1 असेल तर वाय किती येते 1 म्हणजे हा पॉईंट मिळाला तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्स तुमचा 3 असेल तर वाय किती मिळते 4. एक्स 3 असताना वाय तुम्हाला किती मिळते 4. तर तुमचा हा पॉईंट आला. आणि लास्ट पॉईंट काय एक्स तुमचा -5 असेल तेव्हा वाय किती येते तुमचा -2. -5 असताना -2 हा व्हॅल्यू मिळाली. आता हे तुम्ही काय करणार आहे, याचा ग्राफ ड्रॉ करणार आहे. काहीतरी मिस्टेक झाले का, एका रेषेत दिसेना झालेत ग्राफ, पाहू एकदा. एक्स तुमचा 1 असेल तर हा 2, हा मी म्हटलं ना काहीतरी इश्यू आहे, ते इश्यू आहे बघा तो. या ठिकाणी हा पॉईंट मी 2 च्या ठिकाणी मारले. एक्स 1 असताना व्हॅल्यू किती घ्यायला पाहिजे तुम्ही, हा पॉईंट तुमचा येणार नाही, सॉरी. ठीक आहे, तर आता तुमचे ग्राफ्स आपण ड्रॉ करू. हे एका रेषेत येतील बघा आता पॉईंट आले. ठीक आहे, आता तुम्ही काय करा, ह्याचा ग्राफ प्लॉट करून घ्या या पद्धतीने. हे पेनने काढतोय तुम्हाला दिसण्यासाठी, तुम्ही ऑलवेज कशाने काढायचे, पेन्सिलने काढायचे तर मार्क्स मिळतील. ग्राफ पेपर वरती पेन वापरायचा नाही. हा कोणत्या इक्वेशनचा तुम्ही ग्राफ काढला 3x - 4y जे ओरिजिनल दिले ते लिहायचं इक्वल्स टू -7 चा तुम्ही ग्राफ काढलेला आहे. म्हणजे तुम्ही पॉइंट्स आपण शेवटी पुटअप करू. ठीक आहे, सेकंड टेबल बघा. आता सेकंड टेबलचे पॉइंट्स मी आता मार्क करतो. x 0 असेल तर y किती आहे 0 म्हणजे हा ओरिजिन आला तुमचा 0, 0 हा पॉइंट आला तुमचा. नेक्स्ट x2 असताना y किती घ्यायचा आहे तुम्हाला, x2 असताना y5 घ्यायचा आहे. y5 कुठे आहे या ठिकाणी. आणि आता मी इथं जशी मिस्टेक केली की हे मिस्टेक तुम्ही करू नका. ठीक आहे, होऊन जातं ते गडबडीत. ठीक आहे, ओके असो. एक्स तुमचा किती आहे -2 आहे, त्यावेळेस y किती घ्यायचा तुम्हाला -5. x2 असताना y किती आहे -5 म्हणजे हा पॉईंट मिळेल तुम्हाला. x2 असताना y -5. ठीक आहे, हा मिळेल पॉईंट. ठीक, त्याच्यानंतर x1 असताना y 2.5, x1 असताना y 2.5 हा पॉईंटच मिळतोय तुम्हाला. x1 असताना y 2.5 मिळते, हा पण पॉईंट घ्यायचा आहे. x1 असताना y 2.5 म्हणजे किती 5/2 आपण असं लिहू. हे तुमचं सोल्युशन असणार आहे, कारण दोन्ही लाईन्स याच पॉईंट मधनं पास होतील का, कारण दोन्ही जे पॉईंट आपण काढले ते दोन्ही लाईनला सॅटिस्फाय करतात ना, म्हणून तेच तुमचं काय असेल सोल्युशन असणार आहे. बघूया तरी आपण काय ते तुम्ही लाईन ड्रॉ केली या पद्धतीने. मी पेन काढतोय तुम्हाला व्यवस्थित दिसावं, तुम्ही काय करायचं आहे पेन्सिल यूज करायचं, पेपर मध्ये पेन्सिल अलाउड आहे, पेन नाही. इक्वेशन काय होतं लाईनचं 5x - 2y इक्वल्स टू 0. आता कोऑर्डिनेट मी जे लिहिले ते आपण पुटअप करूया 1 बाय 1. हा कोऑर्डिनेट किती आहे, जेव्हा x -2 होता तेव्हा हा -5 आहे. हा कोऑर्डिनेट काय आहे, x तुमचा -5 असताना हा -2 आहे. हा कोऑर्डिनेट काय आहे या ठिकाणी लिहितो मी, हा x तुमचा -1 असताना y पण किती आहे 1 आहे.
ठीक आहे, या कोऑर्डिनेटचे ऑलरेडी मी लिहिले. हा कोऑर्डिनेट काय आहे, x3 असताना y 4 आहे आणि याचे कोऑर्डिनेट काय आहेत, x2 असताना y तुमचा 5 आहे. आता तुम्ही जे स्केल लिहिणार आहे ते बॉक्स मध्ये लिहायचे आहेत, लक्षात घ्या. मी बॉक्स नाही टाकत, तुम्ही बॉक्स लिहायचे ऑन बोथ ऍक्सिस दोन्ही ऍक्सिस वरती. 1 सेंटीमीटर बरोबर तुम्ही किती घेतले, 1 युनिट घेतलेला आहे. हे तुम्ही बॉक्स करू शकता या ठिकाणी. आता फ्रॉम ग्राफ सोल्युशन काय मिळते तुम्हाला, फ्रॉम ग्राफ सोल्युशन x, y इक्वल्स टू 1, 5/2. आता हे 2.5 आहे, पण लिहिताना आपण या पद्धतीत लिहिणार आहे. ठीक आहे, 5/1, 5/2. आता जिथे तुम्ही याचं सोल्युशन लिहायचं आहे ते ह्या ग्राफ वरती जिथे तुम्ही टेबल प्रिपेअर केलेत ना त्या ठिकाणी ह्याचे सोल्युशन पण लिहायचं. मी एवढी जागा माझ्यापाशी आहे, मी याच्यातच लिहितो. फ्रॉम ग्राफ द लाईन्स, कोणकोणत्या लाईन्स आहेत, 3x - 4y = -7 अँड दुसरी लाईन कोणती आहे, 5x - 2y = 0 इंटरसेक्स, एकमेकांना कुठल्या पॉइंट मध्ये येतात, इच अदर ऍट पॉइंट, कोणत्या पॉइंट मध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतात, 1, 5/2, 1, 5/2. देअरफॉर द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन म्हणा किंवा ते इक्वेशन लिहिले तरी चालते. इक्वेशन काय आहे, 3x - 4y = -7 अँड 5x - 2y = 0 इज x, y इक्वल्स टू काय आहे, 1, 5/2. दॅट इज x = 1 आणि y किती असेल, 5/2. हे तुमचं आन्सर असेल या क्वेश्चनचं. ठीक आहे, याच्यानंतर आपण जो लास्ट क्वेश्चन आहे एक्सरसाइज मध्ये तो सॉल्व्ह करूया. तो लास्ट क्वेश्चन काय आहे पहा, हा क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. ठीक, तर हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. याच्यावरून पहिले इक्वेशन काय दिले तुम्हाला, 2x - 3y इक्वल्स टू 4. याच्यावरून डायरेक्ट y चे व्हॅल्यू मी आता डायरेक्ट लिहिते, तुम्ही पहा तेच इथे आता 2x - 4 डिवायडेड बाय 3 हा y कोऑर्डिनेट, x म्हणजे y इन टर्म्स ऑफ x ने दाखवलेला आहे. तुम्ही सिम्प्लिफाय करा आणि हे आन्सर तुम्हाला मिळेल. ठीक आहे, सेकंड इक्वेशन काय आहे, 3y, इथं केअरफुल राहा, उलट इक्वेशन दिले, 3y - x इज इक्वल टू 4. तर याच्यावरून y काय मिळते तुम्हाला, देअरफॉर y इक्वल्स टू हा तिकडे गेल्यावर हा x + 4 डिवायडेड बाय 3 हे तुम्हाला व्हॅल्यूज मिळालेले आहेत. आता याच्यावर नंतर काय करायचं, आपल्याला टेबल प्रिपेअर करायचे आहेत, x, y, x, y, x कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट, x, y कोऑर्डिनेट. ठीक आहे, आता आपण काय करूया, तुमच्या आता हे इक्वेशन वरून x च्या व्हॅल्यू मनाने घेऊया आणि y च्या व्हॅल्यू आपण काय करूया, रिस्पेक्टिव्ह y च्या व्हॅल्यू ज्या येतात त्याच्यानुसार पॉईंट फाइंड आउट करूया. y = 2x - 4 डिवाइडेड बाय 3 एक इक्वेशन मिळालं मला आणि सेकंड इक्वेशन काय भेटले, y = x + 4 डिवाइडेड बाय 3. हे तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण लिहू शकता, इन टर्म्स ऑफ म्हणजे x = 3y - 4 या पद्धतीने करू शकता तुम्ही. दोन्हीने पण आपला आन्सर सेमच येणार आहे. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह करूया आपण, काय होतंय ते पहा. टेबल याचा प्रिपेअर करतो. आता कोणकोणत्या व्हॅल्यू घेतोय, x ची व्हॅल्यू तुम्ही अंदाजे 2, 5 - 1 आणि एक लास्ट व्हॅल्यू काय घेऊया, -4 घ्या. आणि या ठिकाणी मी आता ऑलरेडी केलेले आहेत कॅल्क्युलेशन, तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला काय करायचं, न्यूमरेटर 3 च्या टेबल मध्ये येईल, या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायचे. ठीक आहे, आणि सेकंड याच्यामध्ये काय करणार तुम्ही, काय काय इक्वेशन काय व्हॅल्यू घेणार, एक्सच्या -4 घ्या, -1 घ्या, 2 घ्या आणि 5 घ्या. मी चेक केलेले त्या व्हॅल्यूज. याच्यात सुद्धा तुम्हाला फर्दर अजून कोणत्या व्हॅल्यूज असतील याच्या येत असतील, फक्त ग्राफ वरती ते बसावेत, त्या व्हॅल्यू तुम्ही काय करायच्या सिलेक्ट करायच्या. आता या केसमध्ये बघा, वेन इक्वेशन तुमचं काय, y = 2x - 4 डिवाइडेड बाय 3 वेन x ची व्हॅल्यू तुमची 2 असेल. ठीक आहे, मी आता हे असा चार्टच काढतो म्हणजे सर्व व्हॅल्यूज आपल्याला इथं या टेबल मध्ये मिळून जातील. पहा, वेन x ची व्हॅल्यू 2 असेल तर y किती येते ते पहा. x ची व्हॅल्यू 2 असेल तर y किती येतोय ते पहा. y = 2 × 2 4 - 4 डिवाइडेड बाय 3 म्हणजे y किती येणार, 0. x जेव्हा तुम्ही 2 घ्याल तेव्हा y किती येतोय, 0 येतोय. वेन x तुम्ही 5 घ्या तेव्हा काय y येतोय तो पहा. y = 2 × 5 - 4 डिवाइडेड बाय 3. 5 दुनी 10, 10 - 4 6 होईल, 6/3 म्हणजे किती होईल, 2. म्हणजे y ची व्हॅल्यू तुमची 2 येईल. आता वेन x तुम्ही -1 घ्या
तेव्हा y किती येतो तो पहा, y इक्वल्स टू 2 इंटू -1 -4 डिवायडेड बाय 3 म्हणजे किती झालं -2 -2 -4 -6 डिवायडेड बाय 3 म्हणजे आन्सर किती आलं -2 हा कोऑर्डिनेट भेटला. आणि जेव्हा तुम्ही x ची व्हॅल्यू -4 घ्याल तर y किती भेटते बघा, 2 इंटू -4 डिवायडेड बाय 3 हा -4 -4 इंटू 2 -8 -4 -12 झालं, -12 बाय 3 म्हणजे किती आलं -4. y ची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला -4च मिळाली. म्हणजे कोऑर्डिनेट काय भेटले 2, 0, 5, 2 -1, -2 -4, -4. ठीक आहे, या पद्धतीने मला आन्सर्स मिळालेले आहेत. आता मी ह्या व्हॅल्यूज पुटअप केल्या. तुम्ही इक्वेशन हे असंही सॉल्व्ह केलं तरी चालू शकतं. रिस्पेक्टिव्ह वाय व्हॅल्यू काढायची म्हणजे एक इन टर्म्स ऑफ एक्स तुम्ही रफली येतं, तुम्ही हे इक्वेशन असंही मॉडिफाय केलं असतं तरी चाललं असतं. 3y -4 हे ऑलरेडी तुम्हाला सिंपल वाटेल, जास्त कॅल्क्युलेशनच्या पर्पजच्या दृष्टीनं सिंपल वाटेल. तुम्ही आता काय करायचं बघा, मी आता हेच कन्सिडर करून सॉल्व्ह करू, तुम्ही हे करून ट्राय केलं तरी चालेल, तुम्हाला इझी पडेल हे. ठीक आहे, तर मी आता हे ऑलरेडी आता मांडले, त्याच्यानुसार मी काय करतो, या एक्सच्या व्हॅल्यू मी ऑलरेडी कॅल्क्युलेट करून बघितले, तुम्ही आता मी त्याच्यानुसारच काढतो. तुम्ही हे इक्वेशन जरी कन्सिडर करून सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला आन्सर्स मिळणार आहेत. मी आता हा टेबल प्रिपेअर करतो. इक्वेशन काय तुमच्यापाशी y इज इक्वल टू एक्स प्लस 4 डिवाइड बाय 3 वेन. आता तुम्हाला काय करायचं, x ची व्हॅल्यू घेऊया. x ची व्हॅल्यू मी काय घेतल्या फर्स्ट -4 -4 पुट करायच्यात, काय भेटते बघा y ची व्हॅल्यू -4 प्लस 4 डिवाइड बाय 3 म्हणजे 0/3 म्हणजे आन्सर किती भेटलं 0. फर्स्ट व्हॅल्यू भेटली. वेन x ची व्हॅल्यू तुम्ही -1 पुट कराल तर काय मिळते बघा, y ची व्हॅल्यू -1 प्लस 4 डिवाइड बाय 3 म्हणजे 3/3 म्हणजे आन्सर किती भेटलं 1. y व्हॅल्यू किती भेटणार 1. पहिल्यांदा किती भेटले 0. नंतर वेन x ची व्हॅल्यू तुम्ही किती पुट करणार आहे 2, तर y ची व्हॅल्यू किती मिळते तुम्हाला y इक्वल्स टू 2 प्लस 4/3 म्हणजे 6/3 म्हणजे विच इज इक्वल टू 2 म्हणजे y ची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटली 2 मिळाली. लास्ट व्हॅल्यू काय पुट केलं तुम्ही, वेन x इज इक्वल टू तुम्ही काय पुट केलंय 5, तर y ची व्हॅल्यू किती मिळते ते पहा, y इक्वल्स टू 5 प्लस 4 डिवाइड बाय 3 म्हणजे किती भेटली 9/3 म्हणजे किती भेटेल 3. y ची व्हॅल्यू किती आली 3. कोऑर्डिनेट्स काय मिळाले तुम्हाला -4, 0 -1, 1 2, 2 आणि 5, 3. एक्झामला हे 4 मार्काला क्वेश्चन येतो. ठीक आहे, इथं मी सोल्युशन साठी जे फायनल सोल्युशन लिहिलं ना त्याच्यासाठी जागा ठेवतो, म्हणजे तुम्ही ते क्वेश्चन लिहू शकता. तुम्ही 1 बाय 1 टेबल जर तुमच्या पेपरमध्ये बसत नसेल तर हा टेबल एका खाली एक काढून तुम्ही सॉल्व्ह केले तरी पण चालू शकते. जर पॉसिबल असेल तर समोर लिहा, अदरवाईज तुम्ही 1 बाय 1 एक टेबल प्रिपेअर करा सगळे कॅल्क्युलेशन करून, नंतर सेकंड टेबल प्रिपेअर करा कॅल्क्युलेशन करून. 4 मार्कासाठी क्वेश्चन आहे. ग्राफ पेपर वरती नंबर टाका ज्या क्वेश्चन तुम्हाला पेपर मध्ये विचारला जाईल त्यावेळेस. विचारला गेलेला आहे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मध्ये, हा एक ग्राफ विचारला 4 मार्क्स साठी विचारला गेलेला आहे. आता मी टेबल वरचे जे तुमचे पॉइंट्स आहेत ते मार्क करतो ग्राफ वरती. फर्स्ट पॉइंट किती आहे, x2 असताना y किती आहे 0, x2 असताना y0 म्हणजे हाच पॉइंट मिळाला तुम्हाला. नेक्स्ट x मी आता फास्ट ग्राफ प्लॉट करतोय, समजले असतील तुम्हाला पॉइंट कसे ग्राफ करायचे. मी आता फास्टली ग्राफ पॉइंट मार्क करतो. x5 असताना y किती आहे 2, x5 असताना y2 म्हणजे हा पॉइंट मिळेल. नंतर x -1 असताना y तुमचा -2 येतोय तर हा पॉइंट भेटेल तुम्हाला. त्याच्यानंतर x -4 असताना y किती भेटते -4च भेटते. x -4 असताना y -4 भेटते, हे पॉइंट मिळाले. हे सर्व पॉइंट मी काय करतो स्केलनं जॉईन करून घेतो. स्केलनं मी काय करून घेतो, जॉईन करून घेतल्यावर मला असे लाईन्स मिळेल, एक स्ट्रेट लाईन मिळून जाईल. ठीक आहे, तर ती स्ट्रेट लाईन कशी होईल, पहिल्याला कोणत्या लाईनचं इक्वेशन आहे तर 2x - 3y = 4 ही लाईन आहे ती. सेकंड लाईन सेकंडचे कोऑर्डिनेट सेकंड इक्वेशनचे ते मी पण 1 बाय 1 पुट करतो. फर्स्ट कोऑर्डिनेट काय आहे, x -4 असताना y0, x -4 असताना y0 म्हणजे हा कोऑर्डिनेट आला. देन x -1 असताना y तुमचा 1 येतोय, x -1 असताना y 1 येतोय म्हणजे हा पॉइंट आला. x किती आहे तुमचा -1 असताना y किती मिळतोय 1 मिळतोय तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट x2 असताना y किती आहे 2 आहे, x2 असताना y 2 आहे, हा पॉइंट मिळाला तुम्हाला. x5 असताना y किती आहे 3, तर तुम्हाला हा पॉइंट मिळालेला आहे. ठीक आहे, हे पॉइंट मिळालेले आहेत. ठीक, आता हे पॉइंट तुम्ही काय करा स्केलने जॉईन करून घ्या. हे स्केलने जॉईन केल्यावर तुम्हाला स्केल कसा मिळते पहा, रेषेत आणायचे आहेत सर्व पॉइंट आणि हे रेषेत आणल्यावर हे तुम्ही जॉईन करायचे. ठीक आहे,
या पद्धतीने येतील. इक्वेशन काय आहे लाईनचं या 3y मायनस एक्स इज इक्वल टू 4 हे इक्वेशन जे ओरिजिनल आहे तेच लिहायचं आहे. आता तुम्ही मला हे ग्राफ इंटरसेक्ट का होत, आता आपण ही लाईन आपण एक्सटेंड करावी लागेल. आपल्याला इंटरसेक्ट करण्यासाठी ही लाईन काय करावी लागेल, एक्सटेंड करावी लागेल. ती आपण लाईन काय करूया, एक्सटेंड करूया. तुमच्या लक्षात येईल इथे सोल्युशन काय असणार आहे ते. ही लाईन एक्सटेंड केलेली आहे. तर हे जे पॉइंट इंटरसेक्ट होतात या पॉइंट मध्ये तुम्हाला काय मिळाले सोल्युशन, एक्स ची व्हॅल्यू 8 मिळाले, y ची व्हॅल्यू किती मिळाले 4. म्हणजे सोल्युशन काय असणार 8,4. आता जे पॉइंट मार्क केले त्यांचे कोऑर्डिनेट मी लिहितो. ह्याचे कोऑर्डिनेट किती आहे, x5 असताना y2 आहे, x5, 2. याचे कोऑर्डिनेट किती आहे, सॉरी हा बरोबर आहे. याचे कोऑर्डिनेट किती आहे, x5, 3, 5, 3. याचे कोऑर्डिनेट किती आहेत, x2 असताना y0. याचे कोऑर्डिनेट किती आहेत, x2 असताना y2. याचे कोऑर्डिनेट किती आहेत, इथे लिहितो मी. x तुमचा -1 असताना y ची व्हॅल्यू किती आहे, -2. या ठिकाणी x तुमचा -4 असताना y पण -4 आहे. याचे कोऑर्डिनेट किती आहेत, x -4 असताना हा 0 आहे. याचे कोऑर्डिनेट काय येतील, x -1 असताना y तुमचा 1 येतोय. हे सर्व कोऑर्डिनेट मी मार्क केले आहेत आणि स्केल ॲज युजुअल तुम्ही लिहिताय तसं स्केल काय असेल तुमचं ऑन बोथ ॲक्सेस, दोन्ही ॲक्सेस वरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती घ्यायचं आहे, 1 युनिट तुम्हाला घ्यायचं आहे. आणि फायनल तुम्ही आन्सर ग्राफ वरती पण लिहायचं आहे. फ्रॉम ग्राफ पेन्सिलने लिहायच्या सगळ्या गोष्टी ग्राफ वरच्या. फ्रॉम ग्राफ सोल्युशन काय आहे, x, y इक्वल्स टू सोल्युशन काय मिळालं तुम्हाला 8,4 हे सोल्युशन मिळालेलं आहे. आता जे ग्राफ वरती पण सोल्युशन लिहायचं आहे, जिथं तुम्ही क्वेश्चन लिहिलेला आहे ना त्या ठिकाणी पण सोल्युशन लिहायचं. कसं लिहिणार सोल्युशन, फ्रॉम ग्राफ छोट्या जागेत लिहायचंय, तुम्ही व्यवस्थित लिहिले तरी चालेल. फ्रॉम ग्राफ काय समजते ग्राफ वरून, the lines 2x minus 3y equals to 4 and 3y minus x is equal to 4 intersects each other. हे वाक्य पाठ झाले असतील तुमचे. each other at point, कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात, 8,4 या पॉइंट मध्ये तुमचे काय होतात, लाईन इंटरसेक्ट होतात. म्हणून सोल्युशन काय असणार, देअरफॉर द सोल्युशन ऑफ कोणत्या त्याच इक्वेशन लिहायचे 2x minus 3y equals to 4 and 3y minus x is equal to 4 is काय असेल, x, y is equal to 8,4. म्हणजे x ची व्हॅल्यू 8 आणि y ची व्हॅल्यू 4. मी ते ऍडजस्ट केले, तुम्ही ते ऍडजस्ट करून व्यवस्थित लिहा. या पद्धतीने काय केलं, हा आपण एक प्रॅक्टिस सेट 1.2 होता जो ग्राफिकल मेथड होती ते आपण कम्प्लिटली सॉल्व्ह केलेली आहे. त्याच्यानंतर लेक्चर मध्ये आपण आता लिनियर जे काही तुमचे इक्वेशन्स आहेत सायमल्टेनियस इक्वेशन त्याचे सॉल्व्ह करण्याचे 3 मेथड्स पाहिलेले आहेत. कोणकोणते, फर्स्ट लेक्चर मध्ये आपण एलिमिनेशन मेथड, नंतर आपण क्रॅमर्स रूल मेथड पाहिली, त्याच्यानंतर आपण काय पाहतोय ही ग्राफिकल मेथड पण पाहिली. म्हणजे तिन्ही पण मेथड इथं काय होतात तुमच्या कम्प्लीट होतात. त्याच्यानंतरच्या लेक्चर मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये आपण काय पाहणार आहोत, जे नॉन लिनियर इक्वेशन आहे ते इक्वेशन लिनियर, जे म्हणजे सगळेच नॉन लिनियर होणार नाही, लिनियर करून जे बाबा लिनियर मध्ये कन्वर्ट होणारे नॉन लिनियर इक्वेशन आहे ते आपण सॉल्व्ह करण्याचा सॉल्व्ह कसे करायचे ते पाहणार आहोत. ठीक आहे, आजच्या लेक्चर मध्ये एवढंच. ठीक आहे, बस, थँक्यू.